महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना 2026. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि महिलांसाठी उपयुक्त अशा योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेचे नाव आहे महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील, गावातील किंवा ओळखीतील कोणतीही महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित असेल, पण पैशांची अडचण येत असेल, तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या योजनेद्वारे महिलांना व्यवसायासाठी कर्ज मिळते आणि त्या कर्जावर सरकारकडून व्याज परतावा देखील दिला जातो. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण या योजनेचा उद्देश समजून घेऊया. महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे इतर मागासवर्गातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे. आपल्या समाजात अनेक महिला अशा आहेत ज्या कष्टाळू आहेत, मेहनती आहेत, पण आर्थिक अडचणींमुळे त्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकत नाहीत. ही योजना अशाच महिलांसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना कर्ज दिले जाते आणि त्या कर्जावर येणाऱ्या व्याजाचा काही भाग सरकारकडून परत केला जातो. त्यामुळे महिलांवर आर्थिक भार कमी होतो आणि त्यांना व्यवसाय करणे सोपे जाते. आता पाहूया ही योजना नेमकी कोणासाठी आहे. ही योजना मुख्यतः इतर मागासवर्गातील म्हणजेच ओबीसी महिलांसाठी आहे. पण एक महत्त्वाची अट आहे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला बचत गटाचा सदस्य असणं आवश्यक आहे. महिला बचत गट म्हणजे काय हेही थोडक्यात समजून घेऊया. महिला बचत गट म्हणजे 10 ते 20 महिलांचा एक गट असतो जो नियमित बचत करतो आणि एकमेकांना आर्थिक मदत करतो. अशा गटांमधून महिलांना आर्थिक शिस्त लागते आणि त्यांना व्यवसायासाठी आधार मिळतो. या योजनेअंतर्गत जर एखाद्या महिला बचत गटामध्ये किमान 50% महिला या ओबीसी वर्गातील असतील तर तो गट या योजनेसाठी पात्र ठरतो. आता आपण वयाची अट पाहूया. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे किमान वय 18 वर्षे असावे आणि कमाल वय 60 वर्षे असावे. याचा अर्थ तरुण महिलांपासून ते मध्यमवयीन महिलांपर्यंत सर्वांना या योजनेचा लाभ घेता येतो. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कर्जाची रक्कम. या योजनेअंतर्गत महिलांना 2 टप्प्यांमध्ये कर्ज दिले जाते. पहिला टप्पा म्हणजे सुरुवातीचा टप्पा. या टप्प्यात महिला बचत गटाला बँकेमार्फत 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. या पैशातून महिला छोटा व्यवसाय सुरू करू शकतात. उदाहरणार्थ शिवणकाम, किराणा दुकान, डायरी व्यवसाय, बेकरी, सौंदर्य पार्लर किंवा इतर कोणताही लघुउद्योग. आता जर या कर्जाची नियमित परतफेड केली म्हणजेच वेळेवर हप्ते भरले तर पुढील टप्प्यात महिलांना आणखी मोठी संधी मिळते. दुसऱ्या टप्प्यात महिला बचत गटाला 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. यामुळे त्यांचा व्यवसाय वाढवता येतो, नवीन उपकरणे घेता येतात आणि अधिक उत्पन्न मिळवता येते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की व्याज परतावा म्हणजे नेमकं काय? तर व्याज परतावा म्हणजे तुम्ही बँकेकडून घेतलेल्या कर्जावर जे व्याज भरता त्यातील काही रक्कम सरकारकडून परत दिली जाते. त्यामुळे तुमचा एकूण खर्च कमी होतो. यामुळे महिलांना व्यवसाय करताना कमी आर्थिक ताण येतो. आता आपण CMRC बद्दल माहिती घेऊया. CMRC म्हणजे कम्युनिटी मॅनेज्ड रिसोर्स सेंटर. मराठीत याला लोकसंचालित साधन केंद्र असे म्हणतात. हे केंद्र महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत काम करते. या केंद्राची भूमिका खूप महत्त्वाची आहे. CMRC तुमच्या बचत गटाला मार्गदर्शन करते, कर्जासाठी शिफारस करते आणि व्यवसाय कसा करायचा याबद्दल प्रशिक्षण देते. म्हणजेच तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत मदत मिळते. आता आपण अर्ज प्रक्रिया पाहूया. या योजनेसाठी अर्ज पूर्णपणे ऑनलाईन नसतो. तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. सर्वप्रथम तुम्ही महिला बचत गटाचा सदस्य असणं आवश्यक आहे. जर तुम्ही अजून गटात नसाल तर जवळच्या गटात सामील व्हा किंवा नवीन गट तयार करा. यानंतर तुमच्या गटाला CMRC कडून शिफारस मिळवावी लागते. यानंतर संबंधित बँकेत कर्जासाठी अर्ज करावा लागतो. बँक तुमची आणि तुमच्या गटाची माहिती तपासते, कागदपत्रांची पडताळणी करते आणि सर्व काही योग्य असल्यास कर्ज मंजूर करते. आता आवश्यक कागदपत्रांबद्दल बोलूया. तुमच्याकडे आधार कार्ड, जातीचा दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक, बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र, फोटो आणि व्यवसायाचा प्रकल्प अहवाल असणं आवश्यक आहे. हे सर्व कागदपत्रे व्यवस्थित असतील तर तुमचा अर्ज लवकर मंजूर होऊ शकतो.
आता आपण कोणते व्यवसाय सुरू करता येतात ते पाहूया. या योजनेअंतर्गत तुम्ही विविध प्रकारचे व्यवसाय सुरू करू शकता, जसे की शिवणकाम, डेअरी, शेतीपूरक व्यवसाय, किराणा दुकान, फूड प्रोसेसिंग, ऑनलाईन व्यवसाय, ब्युटी पार्लर आणि बरेच काही. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जो व्यवसाय निवडाल त्याचा योग्य अभ्यास करा आणि नियोजन करा. आता या योजनेचे फायदे पाहूया. पहिला फायदा म्हणजे व्याजावर सवलत मिळते. दुसरा फायदा म्हणजे कमी भांडवलात व्यवसाय सुरू करता येतो. तिसरा फायदा म्हणजे महिलांचा आत्मविश्वास वाढतो. चौथा फायदा म्हणजे रोजगार निर्मिती होते. आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतात. पण काही गोष्टी लक्षात ठेवणे देखील खूप गरजेचे आहे. कर्ज घेतल्यानंतर त्याची नियमित परतफेड करणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही हप्ते वेळेवर भरले नाहीत तर पुढील कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात. तसेच चुकीची माहिती देऊ नका. सर्व माहिती खरी आणि योग्य द्या. आता आपण एक छोटंसं उदाहरण पाहूया. समजा एका गावातील 10 महिलांनी मिळून एक बचत गट तयार केला. त्यांनी या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि डेअरी व्यवसाय सुरू केला. त्यांनी नियमित हप्ते भरले आणि काही महिन्यांनंतर त्यांना 10 लाख रुपयांचे कर्ज मिळाले. त्यांनी व्यवसाय वाढवला आणि आज त्या सर्व महिलांना स्थिर उत्पन्न मिळत आहे. हे उदाहरण दाखवते की योग्य नियोजन आणि मेहनत केल्यास ही योजना खूप फायदेशीर ठरू शकते. शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणतीही महिला या योजनेसाठी पात्र असेल तर ही संधी अजिबात सोडू नका. आजच तुमच्या जवळच्या CMRC केंद्राशी संपर्क करा, बचत गटात सामील व्हा आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा पहिला पाऊल उचला. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.